आशीर्वादासाठी गणपतीची मूर्ती सोबत घेऊन मराठा समाज 29 ऑगस्टला मुंबईमध्ये धडकणार आहेच, असं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात येत आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रकारचं राजकारण सुरू आहे. महायुतीमध्ये काय सुरू आहे की महामंडळांवर कोणकोणत्या पद्धतीने कुणाकुणाच्या पक्षाच्या किती नेमणुका करायच्या. मग त्यामध्ये आता जरांगे पाटील यांचा मोर्चा आणि या महामंडळांच्या संदर्भातले निर्णय याचा कसा संबंध जोडता येईल. हे बघा, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं पानिपत झालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विडा उचलला की विधानसभा निवडणुकीमध्ये आपण आपली शक्ती दाखवून द्यायची. मग त्यावेळेला त्यांनी मे महिन्यामध्ये जवळपास 27 महामंडळांची घोषणा केली. त्याच्यामध्ये परशुराम महामंडळ आहे, बाकीचे बरेच महामंडळ आहेत. या महामंडळांना आता नवीन ताकद दिली पाहिजे, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम दिसून आला. ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहेत, बाकीचे सर्व समाज घटक जे आहेत त्या त्या जातींसाठी आम्ही महामंडळ नेमतोय, आर्थिक महामंडळ नेमतोय. जसं आता परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे जे ब्राह्मण समाजासाठी नेमलेलं आहे, त्याच्यामध्ये कालच त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आय एस अधिकाऱ्यांची मोठी फौज, एक 6 आय एस अधिकाऱ्यांची संचालक म्हणून इथं त्यांना नेमण्यात आलेलं आहे. आता ते का नेमण्यात आलेलं आहे, त्याची कायदेशीर काय प्रक्रिया, याच्यावर आपण बोलू. आता हे यासाठी सांगतोय, एकीकडे बघा, महाराष्ट्रामध्ये जातीपातीच्या राजकारणावर आपली राजकीय दुकानदारी प्रत्येक नेत्याने चालवलेली आहे. मग त्याच्यामध्ये लोकनेते शरद पवार असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, किंवा अजून अन्य अनेक नेते आहेत, हे कुणीही त्याला अपवाद नाही. आता नागपूरमध्ये गेल्या महिन्यामध्ये ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे, मग ओबीसी कसं, मग मंडल यात्रा काढली शरद पवारांकडून, हे सगळं झालेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला पूर्ण ताकदीनिशी हे पोहोचणार आहे. आणि मग त्याबद्दल धास्ती निर्माण झालेली आहे महायुतीच्या सरकारमध्ये आणि विशेषतः फडणवीस ब्रिगेडच्या मनामध्ये. मग आता या पार्श्वभूमीवर हे रोखायचं कसं, हे जे मराठ्यांचं वादळ मुंबईवर येऊ पाहत आहे, ते रोखायचं कसं आहे. मग आता माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही मराठवाड्यात आज आलेली आहे. मग ती मनोज जरांगे पाटील यांना बोलवणार, चर्चा करणार, अशी बातमी आली होती. मग मनोज जरांगे पाटील यांचं एक शिष्टमंडळ या समितीला भेटलं आणि आपल्या मागण्या पुन्हा सादर केलेल्या आहेत. मोर्चा मुंबईवर धडक मात्र रद्द करण्यात आलेली नाही. उलट 24 तारखेला पुन्हा एक मोठी बैठक बीड जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. हे एकूणच काय चाललेलं आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, लोकसत्ता या दैनिकामध्ये आज पहिल्या पानावर एक बातमी प्रकाशित झालेली आहे. त्या बातमीचा मथळा असा आहे, ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी सनदी अधिकाऱ्यांची फौज, अशा प्रकारचा मथळा आहे, हेडिंग आहे. आणि त्यामध्ये हायलायटर असा आहे, महामंडळांवरील नियुक्त्यांचा वाद असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळावरील शासकीय संचालकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केलेला आहे. आता कोणकोणते 6 अधिकारी आहेत त्यांची नावं देखील या बातमीमध्ये देण्यात आलेली आहेत. या महामंडळाचे, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. ते माजी नगरसेवक आहेत बदलापूरच्या ठाणे जिल्ह्यातले. आशिष दामले त्यांचं नाव आहे. त्यांनी जे म्हटलेलं आहे ते
या बातमीमध्ये आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. महामंडळाने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांकरिता व्याज परतावा योजना तयार केली आहे. त्यानुसार व्यक्तिगत व्यवसायासाठी 15 लाख रुपयांच्या कर्जासाठी महामंडळ व्याज परतावा देणार. समूह गटासाठी 50 लाख, शिक्षणासाठी 10 लाख रुपयांच्या कर्जासाठी व्याज परतावा देण्यात येणार असून उच्च शिक्षणासाठी सारथीच्या धर्तीवर निवास आणि भोजनासाठी भत्ता दिला जाणार असल्याचे आशिष दामले यांनी स्पष्ट केले आहे. हे परत आहे त्या बातमीवर. आता हे बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा अजून कुठलाही मुख्यमंत्री असो, त्या मुख्यमंत्र्याचा एक आपत धर्म आहे, मुख्यमंत्री म्हणून राज्याचा प्रमुख, की सर्व समाज घटकांच्या व्यथा जाणून घेणं, त्यांच्या काय काय मागण्या आहेत त्याची चिंता करणं, त्यानुसार आपल्याला सरकार म्हणून काय कर्तव्य पार पाडावं लागणार आहे त्यानुसार हे करणं स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे ही बातमी वाचून दाखवली लगेच, मग ब्राह्मण समाजा च्या महामंडळाचं बघ एवढं ते हित बघत आहेत म्हणून मराठ्यांच्या पोटामध्ये दुखायचं काही कारण नाही आणि ते दुखणार देखील नाही, या विश्वासाने ही बातमी सांगितलेली आहे. त्याला कुठल्याही जातीचा हे नाहीये. नाही तर आज जे सांगितलं जातं फडणवीस ब्रिगेडकडं, काय सांगितलं जातं? आता शरद पवार आहेत, शरद पवार यांचे प्रदेशाध्यक्ष नव्याने नवनियुक्त शशिकांत शिंदे यांनी मराठा समाजासाठी कशी जेवणाची निवासाची व्यवस्था केली होती. मुंबईवर ज्या वेळेला ते धडकाला निघाले होते त्यावेळेला त्यांनी कशी तजवीज केली होती. आणि मग आता देखील, आता ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत, त्यावेळेला देखील मनोज जरांगे पाटील यांच्या मागे लक्षावधी लोक गेले पाहिजेत मुंबईमध्ये, सरकारची अडचण झाली पाहिजे म्हणून शरद पवार डावपेच आखत आहेत, अशी टीका केली जाते. आणि देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना त्यांना मुद्दामून अडचणीत आणलं जात आहे असं म्हटलं जातं. असं प्रत्यक्षात आहे का? प्रत्यक्षात अजिबात नाहीये. परंतु काय, की राजकारणाचा आता ज्यांनी बघा, अजित पवार गटाने अखंडित राष्ट्रवादीमध्ये असताना कोणत्या भाषेमध्ये अनाजी पंत, टरबुजा अशा प्रकारे ट्रोल केलेलं आहे? ते फडणवीसांना केलेलं आहे. आणि फडणवीसांनी जे काही काम केलेलं आहे, त्यांनी जे सांग ते ज्या अर्थी जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या संदर्भात बोलत असताना वेळोवेळी ते काय बोललेले आहेत? आता 2014 ते 19च्या दरम्यान ज्या वेळेला ते 56 मोर्चे निघाले होते त्याच्यानंतर देखील त्यांना विजय मिळालेला आहे. आणि मग आता या विधानसभेत तर मिळालेलाच आहे. मग एसीबीसीचं आरक्षण दिलेलं आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. दुसरीकडे तुम्ही आर्थिक निकषावरचं आरक्षण घेऊ शकता. आता मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी जे काही आरक्षण मागितलेलं आहे, सरसकट आरक्षण द्या, तर ते देता येणार नाही. आणि जर इतर कोणी दिलं तर मी राजकारणातून संन्यास घेईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळामध्ये म्हटलं होतं. आता जरांगे पाटील यांनी एक सामाजिक न्यायबुद्धीने, हे सामाजिक न्यायबुद्धी म्हणजे की धनगर मुस्लिमांसह ह्या सगळा विचार मांडलेला आहे. मनोज जरांगे पाटील आता ज्या पद्धतीने आपल्या सामाजिक नेता म्हणून मांडणी करायला लागलेले आहेत, ती फार व्यापक स्वरूपाची आहे. त्यामुळे ते मग ब्राह्मण समाजाच्या विरुद्ध बोलतील वगैरे असं अजिबात नाहीये. काही जण ट्रोल करतात, हे समाज माध्यमांमध्ये ते चालू आहे. अजिबातच चालू नये असं म्हणता येणार नाही. परंतु ज्या वेळेला सामूहिक निर्णय घ्यावा लागतो आणि सरकार आणि राजकारण याची सगळी जी सरमिसळ होत असते, त्यामध्ये असे काही म्हणजे विकृत विचार करणारे काही लोक असतात. दोन्ही बाजूला असतात, सगळ्या बाजूला असतात. पण त्यामुळे होतं काय, की तो अन्याय होत असतो. सामाजिक न्याय नाही होत, सामाजिक अन्याय होत असतो. तसा तो मराठा समाजावर होत आहे. आणि मग मराठा समाजावर जर अन्याय होत आहे, माझा गरीब समाज जर अन्यायाने पिचलेला आहे, त्याला जर आरक्षणाची गरज आहे, त्याच्या लेकरा बाळांना आरक्षणाची गरज आहे, आज जे गळे कापू स्पर्धा आहे त्याचं काय? या सगळ्या गोष्टींचा विचार करून मनोज जरांगे पाटील यांनी असा आग्रह धरलेला आहे. काय आग्रह धरलेला आहे? हे जे तुम्ही हैदराबाद गॅझेट आहे, बॉम्बे गॅझेट आहे, सातारा गॅझेट आहे, याच्यामध्ये जे आरक्षण दिले गेलेलं आहे कुणबी म्हणून मराठा समाजाला,
त्याचा दाखला हा अत्यंत महत्वाचा आहे. मग तो लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने विचार केला पाहिजे त्याचा. अशी त्यांची मागणी आहे. त्या मागणीमध्ये चूक काय तर ती चूक अजिबातच नाही. मग आता 50%ची मर्यादा ओलांडून हे आरक्षण देता येणार नाही वगैरे वगैरे, ते जे असं सगळं सांगितलं जातं त्यावेळेला शरद पवार यांनी अशी सूचना केली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर ठरवलं की ही कक्षा संसदेमध्ये वाढवायची, ह्या म्हणजे इतर राज्यांमध्ये देखील आहे त्या गोष्टी, जाट समाज आहे, बाकीचे क्षत्रिय जे समाज आहेत त्यांच्यासाठी, त्या सगळ्यांसाठी करता येईल. परंतु मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अशी गळ का घालू नये हा प्रश्न आहे. हे विचारलं जातं. परंतु काय आहे की वक्तव्य असे म्हणजे निवडणुका आल्या की ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे, अमुक आहे तमुक आहे, या पद्धतीने उत्तर द्यायचे. आणि आपलं कसं आहे की आपल्या याच्यावरची अजून संशयाची जी भूतं, मग आपल्यावर जे टीका केली जाते, जे काही हे होतं त्याला कारणीभूत आपण स्वतःच आहे हे मात्र कबूल करायचं. आणि दुसरीकडे म्हणायचं आपत धर्म आहे, शाश्वत धर्म आहे, मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाळावा लागतोय. मग आता आज सरकारच्या तिजोरीवर जर 9.5 लाख कोटी रुपयांचं जर कर्ज आहे, आणि मग हे जे विविध महामंडळ जे 27 नव्याने नेमण्यात आलेले आहेत, सरकार स्थापन होऊन आता 6-8 महिने होऊन गेलेले आहेत. मग एकेका महामंडळासाठी, जसं आता परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी निर्णय घेतलेला आहे. मग आता मराठा समाजाला आम्ही काय न्याय दिलेला आहे, त्याच्यामुळे सारथीच्या आता जाहिराती प्रसिद्ध होतील. मग कसं कसं दिलेलं आहे, त्या वेळेला मनोज जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला जे तुम्ही दिलेलं आहे ते असं तुम्ही काढता कशाला, त्याचे आकडे कशाला प्रकाशित करता, आणि उपकार केले आहेत का वगैरे असे जरांगे पाटील जाब विचारतात. त्यात चूक काय असते? खरं तर जर प्रामाणिकपणे हा जो गोरगरीब समाज आहे मराठा समाज, त्याच्यामधले काही धनदानगे जरूर आहेत, प्रस्थापित जरूर आहेत, विषय खूप मोठा आहे. हा सगळा विषय इथं मांडण्याची ही वेळ नाहीये. परंतु हा जो मुद्दा आहे, मग तो मुद्दा लक्षात घेऊन आपण आरक्षण मिळवून दिल्यानंतर आपण शेतीचे प्रश्न हाती घेऊ, असं जरांगे पाटील यांनी जे म्हटलेलं आहे त्याला अधिक महत्व आहे. एकूणच सारासार गोष्टीचा विचार करता आपण जर पाहिलं तर अशी एक सर्वसामान्य म्हणून एक अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत आहे राजकारण्यांकडून. देवेंद्र फडणवीस असतील, शरद पवार असतील, यांनी सगळ्यांनी एकत्र यावं. जरांगे पाटील काय म्हणतात ते बघावं. त्यांच्या म्हणण्याचे आधार लक्षात घ्यावेत. तुम्ही शरद पवारांनी याच्यामध्ये ताकद दिलेली आहे. त्यांच्या का जरांगे पाटील यांना अंतरवाली सारटीमध्ये भेटले, त्यांच्या कानामध्ये काय सांगितलं वगैरे, मग राजेश टोपे कसे आले, शशिकांत शिंदेंनी काय काय केलं वगैरे ते सगळं सांगितलं. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे बळ दिलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये, प्रताप सरनाईक देखील जरांगे पाटील यांना भेटलेले आहेत. मग शिंदे सरकार, मराठा सरदार हे जे फलक लागले होते विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये, त्याच्याबद्दल बोलायचं कुणी? म्हणजे काटशळाचं राजकारण जसं पक्षापक्षांमध्ये, जसं अंतर्गत आघाड्यांमध्ये, युतीमध्ये आहे, तसं परस्परांमध्ये आज एकनाथ शिंदे यांना जे घेरलं जात आहे वेगवेगळ्या पद्धतीने, मग आता त्यांचं बळ आहे असं म्हणण्याची हिंमत उघडपणे हे फडणवीस ब्रिगेड का दाखवत नाही? म्हणजे एकूण काय की आपल्या सोयीनुसार सगळे समाजाचे प्रश्न हाताळायचे. ज्या समाजाची एक मोठी मागणी, मोठा घटक, आता तुमचा कायदा काय आहे, न्यायालयीन प्रक्रिया काय आहे, कसं आहे, हे तर तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे, ती घेतलीच पाहिजे असं नाही. परंतु त्याच्यातून काय मार्ग काढता येणार आहे, कशा प्रकारे समाधान करता येणार आहे, याच्यावर विचार करायचा कोणी, हाच खरा प्रश्न आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.